उद्योग व्यवसाय कसा उभा करायचा, त्याच्यासाठी कोणते लायसन्स लागतात हे तर माहिती नसतंच. आणि ते त्यावेळेस प्रथम ते 1-2 ठिकाणी जातात आणि त्यावेळेस त्यांना असे जे निगेटिव्ह अनुभव येतात तर ते तिथेच थांबून राहतात. ते म्हणतात अरे नको, या भानगडीतच पडणं नको. कुठलाही उद्योग व्यवसाय 1 दिवसात, 2 दिवसात, 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात चालू होईल आणि यशस्वी होईल अशी परिस्थिती आज राहिलेली नाही. आज झटपट इन्स्टंट सगळ्यांना सगळं पाहिजे असतं. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला वेळ द्यावा लागेल. वेळ तर द्यावा. आता उद्योजक नेमका असतो कसा, त्याची दिनचर्या कशी असते, त्याला येणाऱ्या अडीअडचणी तो कसा सोडवतो, त्याच्यावरती मात करून तो यश कसं गाठतो, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आधी प्रॉपर असावी. आणि त्याच्यासाठी किमान 3 गोष्टी तुम्हाला माहिती असाव्या. जे एखादा उद्योग व्यवसाय सुरू करतात, बरोबर, 1 महिना, 2 महिना, 3 महिना आणि बंद करतात. दुधाचा जर सोर्सच ग्रामीण भाग आहे, टोमॅटोचा सोर्सच जर ग्रामीण भाग आहे, बटाट्याचा सोर्सच जर ग्रामीण भाग आहे, तर मग ह्याच्यावरती आधारित उद्योग व्यवसाय आजही ग्रामीण भागात का नाही? मला एक विशिष्ट व्यवसाय करायचा. व्यवसाय तर करायचा कसं, माझ्या डोक्यात आयडिया आहे, पण ते व्यवसाय करण्यासाठी भांडवल नसतं. बरोबर, स्वतःचं भांडवल नाहीये. आणि शेतकऱ्याकडून शेतीमधून जर म्हटलं तर कोणती बँक सहसा उभं करत नाही. शेतकऱ्याला सहसा लवकर, शेतकऱ्याच्या मुलाला लवकर कर्ज मिळत नाही. तर व्यवसायासाठी भांडवल उभं करण्यासाठी काही शासकीय योजना असतात, त्याही ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत पोहोचत नाहीत, माहिती होत नाहीत. तर व्यवसायासाठी कर्ज कसं मिळवावं आणि शासकीय योजना कोणकोणत्या आहेत, त्याचा लाभ कसा घ्यावा? तुम्ही उद्योग करा की व्यवसाय करा की व्यापार करा, आता हे 3 गोष्टी पुन्हा वेगळ्या आहेत. उद्योग म्हणजे काय, व्यवसाय म्हणजे काय, व्यापार म्हणजे काय. ग्रामीण भागातील मुलामध्ये, तरुणामध्ये हा जो न्यूनगंड आहे की बाबा उद्योग व्यवसाय आपण करू शकत नाही. त्यांना घरून पण तेच सांगितलं जातं की बाबा उद्योग व्यवसाय हे काय आपलं काम नाही, आपण नोकरी करावी, नोकरी एकदम बेस्ट आहे, उद्योग व्यवसाय करावा तो मराठ्यांनी, गुजरात्यांनी, आपलं ते काम नाही. आपलं फर्स्ट जनरेशन आहे मराठी माणसाचं की जे धडपडतंय, उद्योग व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहे. ग्रामीण आहे हे फक्त तुमच्या स्थानापुरतं मर्यादित आहे. आज उद्योग व्यवसायाने, तंत्रज्ञानाने, आज झालेल्या प्रगतीने ह्या सगळ्या कल्पना पुसून टाकल्या आहेत. आज पूर्ण जग ग्लोबल विलेज झालंय, एक खेडं झालंय. नमस्कार, मी योगेश, एक्सप्रेस विथ योगेश आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हेल्थ, वेल्थ आणि सक्सेस या विषयातील वेगवेगळ्या पाहुण्यांना, आणि खास करून हेल्थमध्ये वेगवेगळे पाहुणे असतील, वेल्थमध्ये गुंतवणुकीच्या संदर्भात, फायनान्सच्या संदर्भात वेगवेगळ्या पाहुण्यांना, त्या संदर्भातील तज्ज्ञांना आपण आमंत्रित करत असतो. आणि सक्सेस स्टोरीज, यशोगाथा ज्या लोकांना प्रेरित करतील, मोटिवेट करतील, अशा लोकांना आपण या पॉडकास्टमध्ये प्रेरित करत असतो. आज आपण खास करून ग्रामीण भागातील जे तरुण आहेत, या तरुणांना आपल्या ग्रामीण भागामध्ये राहून कोणते असे उद्योग व्यवसाय आहेत, 100 उद्योग व्यवसाय की जे त्यांना ग्रामीण भागामध्ये राहून सुरू करता येतील, कमी भांडवलामध्ये सुरू करता येईल, आणि ज्या तरुणांना उद्योग व्यवसाय करायचा आहे अशा तरुणांसाठी काय काय गोष्टी त्यांना शिकणं गरजेचं आहे, काय काय गोष्टीची तयारी त्यांनी करणं गरजेचं आहे. त्याबरोबर काहींना उद्योग व्यवसाय करायचा पण लोन नसतं, भांडवल नसतं, तर लोन कसं मिळवायचं, भांडवल कसं उभं करायचं, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा, त्यासाठीचे लागणारे लायसन्स कसे काढायचे, या संदर्भात सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत एक बिझनेस कन्सल्टंट, बिझनेस कोच गणेश सरांचं मी आपल्या स्टुडिओमध्ये खूप स्वागत करतो. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप मी स्वागत केलं. म्हणजे आपण मराठवाड्यातलेच आहोत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही माझ्यासारखे युवक आहात, मी तुमच्यासारखा युवक आहे. तुमच्या स्टुडिओमध्ये येताना जी मनामध्ये जी चलबिचल होती, आताच रिसेंटली तुम्हाला एक पुरस्कार मिळाला आहे, म्हणजे सिल्वर तुम्हाला बटन मिळालंय युट्यूब कडून, ही आनंदाची गोष्ट आहे. मग मला थोडी अशी जाणीव झाली की प्रत्येक शहरामध्ये, मराठवाड्यातच नाही पूर्ण भारतामध्ये, प्रत्येक जण काही ना काही धडपड करतोय. आता जी धडपड जी चालू आहे ना, त्या धडपडीला कधीतरी सुरुवात होते आणि कधीतरी शेवट असतो, किंवा त्याला अपडेशन करावं लागतं. बरोबर, या 3 स्टेज आहेत ना, या 3 स्टेज तुमच्याकडे येताना मला प्रकर्षाने जाणीव झाली की एका खेडेगावातून तुम्ही स्वतः युट्यूब सारखं एक चॅनल चालवताय की जे तुमचे वेगवेगळे चॅनल्स आहेत, त्यातून तुम्ही लोकांना माहिती, मार्गदर्शन, मदत देण्याचा प्रयत्न करताय. हा एक तुमचा स्टार्टअप जरी बघितला, एक पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होते की तुम्ही हा ग्रामीण भागातून किंवा 2 टायर 3 टायर सिटीज मधून सुद्धा हे सगळं करू शकतो. बरोबर. आता तुमचा प्रश्न जो होता की आपण ग्रामीण भागातून 100 उद्योग व्यवसाय, मला असं वाटतं योगेश की उद्योग व्यवसाय
म्हणजे कोणकोणते असावे किंवा कोणकोणते असतील किंवा 100 कोणत्या प्रकारचे असतील हे जितकं महत्वाचं आहे आज. कारण आज आयडिया म्हणजेच तुम्हाला पैसा आहे. बरोबर. कुठलीही कल्पनाच जर नसेल तुमच्या डोक्यामध्ये तर त्या कल्पनेशिवाय तुम्हाला त्याला अस्तित्वात उतरवता येत नाही. बरोबर. तर उद्योग व्यवसायाची जर तुम्हाला आयडियाच नाहीये, कल्पनाच नाहीये, तर तुम्ही तो उद्योग व्यवसाय करणं थोडंसं अवघड जातं. बरोबर. म्हणून आयडिया असणं हे जितकंच महत्वाचं आहे, त्याचबरोबर आज परिस्थिती खूप झपाट्याने बदललेली आहे. मला असं वाटतं 100 उद्योग व्यवसायांची यादी असण्याबरोबर, माहिती असण्याबरोबर एक उद्योजक नेमका कसा असतो हे तुम्हाला फार प्रकर्षाने माहिती असायला हवं. कारण आज ना उद्या तुम्हाला स्पर्धा मार्केटशी करायची आहे. बरोबर. तुम्ही ग्रामीण भागात आहात तर शहरी भागात आहात याचा सुरुवातीला परिणाम होऊ शकतो. बरोबर. पण एकदा तुम्ही ती एक उंची गाठली किंवा तुम्ही एक गती निर्माण केली, एक प्रगती तुम्हाला मिळत गेली, तुमचा छोट्यातला छोटा उद्योग व्यवसाय सुद्धा तुम्हाला मोठ्या लेवलला न्यावा लागतो. ज्याला आपण MNC म्हणतो, मल्टीनॅशनल कंपनीज जशा म्हणतो. कारण उद्योग सुरू करताना हा फक्त सुरुवातीचा विचार करून नाही तर आपल्याला मध्ये कुठे थांबायचंय, बरोबर, किंवा ज्या ठिकाणी आपल्याला थांबायचंय, जिथे पोहोचायचंय तिथपर्यंतचा एक प्रवास आपल्याला अगोदर माहिती असावा. तर थोडक्यात मी तुम्हाला असं सांगेन की आज जर तुम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करायचा युवकांना, तर सगळ्यात महत्वाचं जर काही लागत असेल तर ते म्हणजे तुम्हाला सातत्य पाहिजे. बरोबर. कंटिन्युटी पाहिजे. कुठलाही उद्योग व्यवसाय 1 दिवसात, 2 दिवसात, 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात चालू होईल आणि यशस्वी होईल अशी परिस्थिती आज राहिलेली नाही. आज स्पर्धा जास्त आहे, तुम्हाला व्यत्यय जास्त आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी इतक्या पटपट येतात, चटचट येतात की आज झटपट इन्स्टंट सगळ्यांना सगळं पाहिजे असतं. कुणाला त्यासाठी वेळ तर मात्र नाही द्यायचा आहे. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला वेळ द्यावा लागेल. वेळ तर द्यावा. आता तुमचा प्रश्न जो आहे किंवा 100 उद्योग व्यवसाय, मी पुन्हा पुन्हा त्याच्यावर कशामुळे येतोय की 100 उद्योग व्यवसायांची एक यादी मी तुम्हाला देऊ शकतो. बरोबर. पण ही यादी दिल्यानंतर जेव्हा तुम्हाला उद्योग व्यवसाय करायचा आहे, बरोबर, तेव्हा उद्योग व्यवसाय सुरुवातीला जेव्हा तुम्ही करतात तेव्हा तुमच्या समोर जर कन्सेप्ट क्लिअर नसेल की एक उद्योजक नेमका असतो कसा, त्याची दिनचर्या कशी असते, त्याला येणाऱ्या अडीअडचणी तो कशा सोडवतो, त्याच्यावरती मात करून तो यश कसं गाठतो, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आधी प्रॉपर असावी. आणि त्याच्यासाठी किमान 3 गोष्टी तुम्हाला माहिती असाव्या. एक आहे की तुमचं कंटिन्युटी तुमच्या कामामध्ये असायला हवी, सातत्य असावं. कारण ग्रामीण भागामध्ये मी बरेच असे उद्योजक बघितले की जे एखादा उद्योग व्यवसाय सुरू करतात, बरोबर, 1 महिना, 2 महिना, 3 महिना आणि बंद करतात. अडचण काय सर, उद्योग व्यवसाय सुरू झाल्या तो रंगरूपाला, नाव रूपाला यायला फार वेळ लागतो. पहिल्यासारखं आता राहिलेलं नाही की एक उद्योग व्यवसाय तुम्ही टाकला आणि तो लगेच चालू झाला, असं कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की एक सातत्य अत्यंत महत्वाचं आहे. आणि किती वेळ असावं, किती दिवस असावं कुठला उद्योग व्यवसाय सुरू केला तर कमीत कमी 1080 दिवस तुमची तयारी असावी. बरोबर. आता तुम्ही म्हणाल 1080 दिवस का, मी सातत्यच का तुम्हाला सांगतोय, कारण 100 आयडिया मिळाल्या, बरोबर, पण सुरू झाल्या आणि तुम्ही अपयशी झाले किंवा तुम्ही मध्येच थांबले तर त्या आयडिया मिळून काय फायदा झाला. बरोबर. मग जसं तुम्ही आता तुमचं चॅनल 1 लाख प्लस सबस्क्रायबर्स तुमचे होईपर्यंत तुम्ही दम धरला, टिकून राहिलात, असे तुमच्यासारखे आज अनेक युवक आहेत की जे कुणाचं तरी ऐकून काय करतात की युट्यूबर झालं म्हणजे आपल्याला कमाई करता येईल, युट्यूबर झालं म्हणजे पैसे मिळतील. किती दिवस लढायचं हे कुणाला माहिती, ही माहिती. मग माहित नसल्याने काय झालं, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींच्या अडीअडचणी पुढे वाढत गेल्या. म्हणून मी म्हणालो सातत्य असावं, कमीत कमी 1080 दिवस. बरोबर. दुसरी गोष्ट अशी की आज प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणाल की सर मी तर तुम्हाला उद्योग व्यवसायांची यादी विचारली, तुम्ही हे का सांगताय. मला असं विचारायचं योगेश की तुम्हाला फक्त यादी माहित झाली किंवा यादी माहित करायची असेल तर आज AI आहे, गुगल आहे. तुम्ही जर नुसतं लिस्ट मध्ये जरी टाकलं, तुम्हाला 100 उद्योग व्यवसायांची यादी पाहिजे की जी ग्रामीण भागातून करता येतील. मला वाटतं माझ्यापेक्षा ऍक्युरेसी त्याच्यामध्ये आहे, तुम्हाला अनेक ऑप्शन्स देतील. बरोबर. पण बेस काय माहिती का, की जर तुम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करायचा तर तो सातत्याने करता येतो का हे आधी बघा. बरोबर. त्यानंतर प्रत्येक उद्योग व्यवसायाला एक्सपायरी डेट आहे. बरोबर. आता तुम्हाला म्हणून सांगतो, सुरुवातीला जेव्हा PCO आले, लँडलाईन, तेव्हा कोणी हा विचार केला होता की PCO बंद पडतील? नाही, पण बंद पडले. त्याचं कारण काय, काळानुसार मोबाईल आहे, ऑटोमॅटिक तो बदलाव होत जाणार आहे. तर जर तुम्ही सातत्य ठेवलं नाही
त्याच्यानंतर जर त्यात अपडेशन ठेवलं नाही, म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आधी आपल्याकडे कबूतर यायचे आणि निरोप देऊन जायचे, मेसेंजर होते कबूतर. बरोबर. नंतर ती जागा आपल्याकडे एक जे आपले पोस्टमॅन असायचे त्यांनी घेतली. त्याच्यानंतर कुरिअरवाले आले, डिलिव्हरीवाले आले. आज आपण व्हॉट्सअप वरनं एक मेसेज इन्स्टंट लगेच पाठवतो, SMS टाकतो, इन्स्टंट होतं. म्हणजे काळानुसार बदल झाला. बरेच आजही उद्योग व्यवसाय असे आहेत जे ग्रामीण भागामध्ये करता येऊ शकतात. त्याच्यात काय बदल झाला हे जर तुम्ही नाही समजून घेतलं, बरोबर, अपडेशन काय काय होत आहेत, कसे झालेत हे जर नाही समजून घेतलं, तर तुम्हाला तुमच्या ग्रामीण भागामध्ये उद्योग व्यवसायाचे जे काही पर्याय दिसायला हवे होते ते दिसत नाही. आणखीन एक उदाहरण, एखादा बटाटा उत्पादक आहे की जो ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये बटाटा उत्पादन करतो. बरोबर. एखादा टमाट्याचं उत्पादन घेणारा शेतकरी आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, तुमच्या संभाजीनगर शहराच्या जवळच एक गारज म्हणून परिसर आहे. गारज पासून ते खुलताबादकडे जातानाचा रस्ता आहे. त्या ठिकाणी टोमॅटोचं आणि मिरचीचं बऱ्या मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतलं जातं आणि ते उत्पादन घेतलेलं वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेडिंग केलं जातं, सप्लाय केलं जातं. तुमचंच उदाहरण घ्या, तुमच्या शहरामध्ये जालन्यामध्ये स्टील प्रोव्हाइड केलं जातं. स्टील उत्पादन पण होतं आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट पण होतं. तर जालना फार मोठं मेट्रो शहर आहे का? नाही. आजूबाजूचा परिसर आहे म्हटलं तर फार मेट्रो शहराशी निगडीत गावं आहेत का? नाही. पण इथले सुद्धा काही उद्योग व्यवसाय इम्पोर्ट एक्सपोर्ट होतात. संभाजीनगर मधले सुद्धा काही उद्योग व्यवसाय इम्पोर्ट एक्सपोर्ट होतात. तर नुसती यादी माहीत झाली म्हणजे उद्योग व्यवसाय आला असं होणार नाही. तर त्या उद्योग व्यवसायाला सातत्य जितकं महत्वाचं तितकंच अपडेशन सुद्धा महत्वाचं. जसं आता मी बटाट्याचं उदाहरण देत होतो तुम्हाला. बटाट्याचं उदाहरण याच्यासाठी सर की तुम्हाला जर उद्योग व्यवसाय करायचा तर फक्त बटाट्याचं उत्पादन घेतलं म्हणजे व्यवसाय झाला, उद्योग झाला, शेती झाली असं होऊ शकत नाही. बरोबर. त्याच्यात अजून काय काय करता येईल त्याला म्हणतात प्रोसेस. ती प्रोसेस तुम्हाला कळली पाहिजे. मग त्या बटाट्याला तुम्ही वाळवू शकतात किंवा त्या बटाट्यापासून तुम्ही चिप्स काढू शकतात. ते तयार झालेले चिप्स, आज जर तुम्ही एक चिप्सचं पॅकेट घेतलं सर, एक साधारण 10 ग्रॅमचं चिप्सचं पॅकेट तुम्हाला 10 रुपयाला आहे. आरामात आहे. म्हणजे 1000-2000 रुपयापेक्षा जास्त रेट एका किलो मागे चालले. मला सांगा की तुमचे बटाटे असून 40 रुपये किलो असतील, पण बटाट्यापासून बनलेले चिप्स काय किलो हे चालले? 1000 रुपये. मग आता तुम्ही विचार करा की ग्रामीण भागामध्ये बटाटा आहे पण ग्रामीण भागामध्ये चिप्स बनवायची कौशल्य नाही. बरोबर. किंवा त्याला अपडेट त्यांनी स्वतःला करून घेतलं नाही. मग आपण म्हणतो ग्रामीण भागात उद्योग नाही, व्यवसाय नाही, ग्रामीण भागात पर्याय माहिती नाही. बरोबर. त्याहीपेक्षा आपल्याला त्यात अपडेशन काय काय करता येईल ते जर कळलं तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. जसं मी एक उदाहरण सांगितलं, असे अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही टोमॅटोचं उदाहरण घ्या. केचप कसापासून बनतो? टोमॅटो. हा आला कुठून? टोमॅटो येतो कुठून? ग्रामीण भागातून. तुम्ही दुधाचे जेवढे पदार्थ बनवतात ते सगळे येतात कुठून? मॅक्झिमम ग्रामीण भागातून. मग जर दुधाचा जर सोर्सच ग्रामीण भाग आहे, टोमॅटोचा सोर्सच जर ग्रामीण भाग आहे, बटाट्याचा सोर्सच जर ग्रामीण भाग आहे, तर मग ह्याच्यावरती आधारित उद्योग व्यवसाय आजही ग्रामीण भागात का नाही? बरोबर. आता तुम्ही मला म्हणाल सर हे बोलणं सोपं आहे. बरोबर. सातत्य ठेवू, आम्ही अपडेशनलाही तयार आहे, पण ग्रामीण भागामध्ये एवढा मोठा सेटअप कोण करणार? कसा उभा करायचा? त्याच्यासाठी लागणारा भाग भांडवल कसं उभं करायचं? हा खूप मोठा प्रश्न आहे. तर आता तुमचा हा जो प्रश्न आहे, तुमच्यासारखे तुमच्या प्रेक्षकांच्या मनात हाच प्रश्न असेल, जे आता आपल्याला ऐकतात त्यांनाही असं वाटत असेल. तर ह्या सगळ्या प्रोसिजरला एका दिवसात समजावून सांगणं थोडंसं कठीण आहे. म्हणून आपण काय करू शकतो की आपले एक वेगवेगळे युट्यूब चॅनल्स आहेत, तुमचे आहे, माझी आहे. जर तुमच्या प्रेक्षकांकडून जर आम्हाला ह्या उद्योग व्यवसायांची माहिती हवी असेल किंवा कोणाला एखाद्या विशिष्ट व्यवसायाबद्दल जाणून घ्यायचंय किंवा एखाद्याला कोणाला शेती संदर्भात कोणताही, जसं की दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा कोणाला चिप्स करायचे किंवा आता सरांनी म्हटल्याप्रमाणे टोमॅटोमध्ये कोणाला टोमॅटोचा पल्प करायचा, केचप करायचा, तुम्हाला कोणत्या विशिष्ट एखाद्या उद्योग व्यवसायाबद्दल माहिती पाहिजे त्याच्याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता. त्या विशिष्ट एकाच सब्जेक्टवरती, एका विषयावरती आपण स्पेशल पॉडकास्ट करू शकतो आणि त्या विषयावरती सगळे सविस्तर प्रश्न आपण त्या पॉडकास्टमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, करू आणि सरांकडून ते सगळे प्रश्न आपण समजून घेऊयात. तरी तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून आपण त्या विषयावरती एक वेगळा आणि सविस्तर पॉडकास्ट करूया. नक्कीच. तर मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की 100 उद्योग व्यवसायांची यादी मी देणार, तुम्ही माझ्या सोबत आहात. अजून असे आणखीन भाग तयार होतील
की ज्याच्यामध्ये आपण पूर्ण 100 उद्योग व्यवसायांची यांना माहिती देणार आहोत, तुमच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. पण त्याची पूर्व प्राथमिक मी तयारी जी सांगितली, ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिला मुद्दा घेतला सातत्य असावं. आज केलं उद्या नाही केलं, एक महिना केलं दुसऱ्या महिन्याला सोडून दिलं असं चालणार नाही. दुसरं मी सांगितलं की त्यात अजून काय काय नवीन नवीन मार्केटला अपडेशन सुरू आहेत ते तुम्हाला बघायचं. आणि तिसरं मी तुम्हाला सांगतोय की ते हे तुम्हाला जर उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल, आज प्रचंड स्पर्धा आहे, त्याचबरोबर ती प्रचंड उलाढाल होतात, बरोबर, प्रचंड अस्थिरता सुद्धा आहे. तर अशा वेळी तुम्हाला मल्टिपल सोर्सेस माहित असावे. बरोबर. मग ते मल्टिपल कशाच्या बाबतीत, आता मल्टिपलचा अर्थ काय मी तुम्हाला समजावून सांगतो. तुमच्याकडे मल्टिपल एज्युकेशन असावं, मल्टिपल स्किल्स असाव्या, मल्टिपल तुमच्याकडे अर्निंग सोर्सेस असावे, बरोबर, मल्टिपल तुमच्याकडे नेटवर्किंग असावं. हे शब्द झाले. आता याचा अर्थ जर शब्द म्हणजे अर्थ काढला आपण, तर तुम्हाला एक साधं उदाहरण म्हणून देतो की आज कुठलाही धंदा फक्त एका उद्योग व्यवसायापुरता नाही राहिला, तर त्या उद्योग व्यवसायाशी निगडीत अजून काही उद्योग व्यवसाय तुम्हाला जनरेट करावे लागणार. जसं तुम्ही ग्रामीण भागातून येतात, कृषी हा तुमचा मुख्य उद्योग व्यवसाय आहे. पूर्ण भारतीयांचा मुख्य उद्योग व्यवसाय हा शेतीच होता. आपण कृषी प्रधानच राष्ट्र आहोत, बरोबर. पण कृषीशी निगडीत कृषीपूरक जेव्हा उद्योग व्यवसाय आपण मल्टिपल ऑप्शन्स म्हणून तयार केले, तेव्हा आपल्याला डेव्हलपमेंट दिसायला लागली. आज तुम्ही प्रगतशील शेतकऱ्यांचे इंटरव्ह्यू ऐकतात, वाचतात, पाहतात. प्रगतशील शेतकरी म्हणजे काय? तो शेतीच करतोय, पण शेतीला त्यांनी मल्टिपल ऑप्शन्स दिले, बरोबर, जोड व्यवसाय दिले. आता ते जोड व्यवसाय मग त्यांनी कुणी गाई म्हशी पाळल्या असतील. आज तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला 200, 400, 500 गायींचा गोठा आहे, म्हशींचा गोठा आहे. हे पशुपालन केलं. पशुपालन मधून त्यांनी शेतीलाच जोडधंदा दिला. आपण बटाट्याचं उदाहरण घेतलं, आपण टोमॅटोचं उदाहरण घेतलं, आपण चिंचेचं उदाहरण घेऊ. हे काय झालं तर हे त्या उद्योग व्यवसायाला पूरक उद्योग व्यवसाय अजून करण्याचा प्रयत्न झाला, बरोबर. तुम्हाला आणखीन जे समजेल त्या भाषेमध्ये उदाहरण देतो. तुम्ही फेसबुक वापरतात, हो. आता फेसबुक मध्ये बघा, तुम्हाला आधी इतके ऑप्शन नव्हते जे आज आहेत. म्हणजे फेसबुकचं एक मल्टिपल मार्केट नावाचं एक मार्केट प्लेस नावाचं एक चालतं. त्याच्यानंतर त्यांनी एक त्यांची ऍड एजन्सी म्हणजे ऍड दिल्या जाते, ऍड घेतल्या जाते, मेटा वगैरे. त्याच्यानंतर गुगल ऍडसेन्स असतील, शॉर्ट सुरू केलं त्यांनी, किंवा स्पॉन्सर्ड ऍडव्हर्टिजमेंट येतात. मला हे सांगा, जर फेसबुक वाल्याला ज्यांच्याकडे हजारो करोडो लाखो लोकांचा डेटा आहे, त्यांना पण अर्निंग सोर्सेस साठी वेगवेगळे ऑप्शन जर निवडावे लागतात, बरोबर. तुम्ही आणि मी तर आपण सामान्य माणसं आहोत. मग आपल्याला किती मल्टिपल ऑप्शन्स माहिती असायला. ते तुम्ही उद्योग करा की व्यवसाय करा की व्यापार करा. आता हे तीन गोष्टी पुन्हा वेगळ्या आहेत. उद्योग म्हणजे काय, व्यवसाय म्हणजे काय, व्यापार म्हणजे काय. पण ह्याच्यात जर तुम्हाला सुरुवात करायची, मग ते 100 उद्योग व्यवसायांची माहिती मिळाल्यावरती सुद्धा जर तुम्हाला तीन ज्या महत्वाच्या गोष्टी कामाला येणार आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. एक सगळ्यात पहिले सांगितलं सातत्य ठेवा, दुसरं सांगितलं अपडेट होत राहा, आणि तिसरं सांगितलं की तुम्हाला मल्टिपल व्हावं लागेल. आज तुम्ही एखाद्या गावामध्ये जा, तिथे सुद्धा एक शाळा असेल ना, त्या शाळेतून जितकं पाहिजे तितकं इन्कम येत नाही. मग त्या शाळेतनं इन्कम यावं म्हणून तिथले ओनर काय करतात, दप्तर आमच्याकडनं घ्या, पाटी पेन्सिल आमच्याकडनं घ्या, शूज आमच्याकडनं घ्या, सॉक्स आमच्याकडनं घ्या. हा त्यांच्या व्यवस्थेचा एक भाग झाला. त्यांना सरळ मार्गाने ज्यावेळेस पैसा मिळत नाही तेव्हा त्यांना मल्टिपल ऑप्शन्स शोधावे लागतात. तुम्ही दवाखान्यांमध्ये जातात, दवाखान्यामध्ये सुद्धा डॉक्टरला ओपीडी चार्जेस दिल्यावरती सुद्धा तुम्हाला इतर चार्जेस कशामुळे लागू होतात, तर ते मल्टिपल चार्जेस आहे, मल्टिपल सोर्सेस आहे इन्कम वाढवण्याचा. आपल्या ग्रामीण भागामध्ये जर काही चुकत असेल, काही सुटत असेल, लक्षात येत नसेल, तर तो हा मुद्दा लक्षात येत नाही. उद्योग व्यवसाय सुरू तर होतो, पण त्याला मल्टिपल सोर्सेस दिले जात नाही, त्याला अपडेट केल्या जात नाही, त्याच्यात सातत्य ठेवल्या जात नाही. मग तुम्हाला उद्योग व्यवसायातनं यश कसं मिळेल? तर जर तुम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करायचाच आहे, तर सगळ्यात साधं सोपं गणित आहे. तुम्ही कुठलाही उद्योग व्यवसाय सुरू करताना आधी त्यात सातत्य ठेवता येईल का? 1080 दिवस म्हणजे 3 वर्ष तुम्हाला मेहनत करता येईल का?
त्याच्यानंतर त्याच्यात होणारे स्थित्यंतर, त्याच्यात होणारे बदल हे तुम्हाला लक्षात येतात का? त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल इन्कम सोर्सेस, मल्टिपल स्किल्स डेव्हलप करता येतात का, ते तुम्हाला बघावं लागेल. आणि मग तुमचा जो नंतरचा प्रश्न आहे की आता उद्योग व्यवसाय जे आपल्याला करायचे मग ते कोणते कोणते. बरोबर, नक्कीच तुम्ही फार छान समजून सांगितले. आता उद्योग व्यवसाय कोणता करावा हा विषय आपण थोडासा बाजूलाच राहू दे. याची सगळी यादी आपण वाटलेस तर डिस्क्रिप्शन मध्ये देऊ किंवा आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटी मधून आपण ते देऊ शकतो, किंवा तुम्ही थेट गुगललाही सर्च करू शकता आणि त्यामधून तुमचा कोणता तुम्हाला व्यवसाय करायचा किंवा कोणत्या व्यवसायामध्ये तुम्हाला आवड आहे तो व्यवसाय तुम्ही करू शकता. आता आपण थेट माहिती घेऊया सराकडून. सोबत मला एक विशिष्ट व्यवसाय करायचा, व्यवसाय तर करायचा कसं माझ्या डोक्यात आयडिया आहे, पण ते व्यवसाय करण्यासाठी भांडवल नसतं. बरोबर, स्वतःचं भांडवल नाहीये. आणि शेतकऱ्याकडून शेतीमधून जर म्हटलं तर कोणती बँक सहसा उभं करत नाही शेतकऱ्याला, सहसा लवकर शेतकऱ्याच्या मुलाला लवकर कर्ज मिळत नाही. तर व्यवसायासाठी भांडवल उभं करण्यासाठी काही शासकीय योजना असतात, त्याही ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत पोहोचत नाहीत, माहिती होत नाहीत. तर व्यवसायासाठी कर्ज कसं मिळवावं आणि शासकीय योजना कोणकोणत्या आहेत, त्याचा लाभ कसा घ्यावा. एक म्हणजे छोटीशी पहिले विनंती तुम्हालाच की उद्योग व्यवसाय हा फक्त कर्ज घेऊन करावा किंवा शासनाकडूनच लोन घेऊन करावं, बरोबर, किंवा एखादी स्कीम घेऊन करावी किंवा एखादं अनुदान मिळून करावं, ही परिस्थिती कधीचीच काल जमा झाली, काल बाह्य झाली. बरोबर, आज तुम्हाला इतके काही ऑप्शन मार्केटमध्ये अवेलेबल आहे, बरोबर, त्या ऑप्शन्स पर्यंत, त्या पर्यायांपर्यंत तुम्ही पोहोचत नाही, ही समस्या आहे. म्हणजे कर्ज न घेता सुद्धा उद्योग व्यवसाय करता येऊ शकतो. त्याला क्राऊड फंडिंग म्हणतात. क्राऊड फंडिंग मध्ये पैसा कसा उभा केला जातो हे जर तुम्ही लक्षात घेतलं, बरोबर, तर तुमचा शेतीचा जरी उद्योग व्यवसाय असेल तर त्या उद्योग व्यवसायासाठी सुद्धा CSR मधनं फंडिंग मिळतात. वा. आता मी तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्ही जसं म्हणालात की ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची मुलं आहेत, शेतीवर आधारित उद्योग व्यवसाय आहे, याला बँक कर्ज देत नाही. मी तर तुम्हाला उत्तर दिलं की तुम्ही त्या भानगडीत न पडताही उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात. अजून असे जवळपास 25-26 पर्याय असे आहेत. तुम्ही माझं जर युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं किंवा तुम्ही तिथे जाऊन चेक केलं, बघितलं, तर तुम्हाला तसे पर्याय कळतीलच. पण समजा असं आहे की तुम्हाला जर असं वाटतंय की एखादी बँक तुम्हाला, तुम्ही शेतकरी आहे म्हणून नाकारतीये, शेतीचा उद्योग व्यवसाय आहे म्हणून जर नाकारतीये, तर मी तुम्हाला म्हणून सांगेल की ही सगळ्यात मोठी विटंबना आहे, चुकीची गोष्ट आहे. बरोबर, असं व्हायला नको. कारण शेतकरी जे आहेत त्यांनाही शासनाने काही गोष्टींचे अनुदान दिलेले आहेत, काही गोष्टींच्या योजना दिलेल्या आहेत. दुर्दैवाने त्याची माहिती लोकांपर्यंत व्यवस्थित पद्धतीने पोहोचत नाही. एक दुसरी गोष्ट, पोहोचली जरी असली तरी त्या हिमतीने, त्या ताकदीने आपण जाऊन बँकेशी संवाद साधत नाही, बँकेला आपण कन्व्हिन्स करू शकत नाही, करत नाही, किंवा बँकेचे कर्मचारी तुम्हाला योग्य पद्धतीने रिस्पॉन्स देत नाही, प्रतिसाद देत नाही. आणि त्याच्यामुळे गैरसमज वाढत चालला की शेतकऱ्याच्या मुलाला योजना नाही किंवा शेतीला योजना नाही. तर मुळात गोष्ट अशी आहे की असं नाहीये की तुम्हाला योजनाच नाहीये. योजना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, युवकांना, मुलांना, शेतकऱ्यांना, शेतीला सुद्धा योजना आहेत, बरोबर, पण त्या दिल्या जात नाही. आता त्या का दिल्या जात नाही त्याचं कारण असतं की हे रिपेमेंट कसं होईल याबद्दल बँकेचं समाधान होत नाही, बरोबर. मग अशा वेळी काय करायचं, जर तुम्हाला बँक कर्ज देत नाही, मुळातच पहिली गोष्ट की योजना आहेत, शेतकऱ्याला सुद्धा आहे, हे जग जाहीर आहे. हे जर तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही एक काम करू शकता, कुठल्याही बँकेमध्ये जाऊन माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज टाका, अर्ज भरा आणि तिथे लिहा की शेतकऱ्यांसाठी कुठली योजना आहे, ग्रामीण भागातल्या युवकांसाठी कुठली योजना आहे. माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती मिळते ती खोटी दिल्या जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जर काही होईल तर ते म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास येईल की तुमच्यासाठी योजना आहेत. आता तुम्हाला मिळत नाही किंवा त्या योजनेमध्ये तुम्हाला बसू दिल्या जात नाही किंवा त्या योजना तुम्हाला मुद्दाम होऊन दिल्या जात नाही, हे होत असत, बरोबर. पण शासनाने तुमच्यासाठी योजना बनवल्या नाहीत. तुमच्यासाठी म्हणजे कुणासाठी, आपल्या शेतकरी बांधवांसाठी किंवा शेतीसाठी किंवा ग्रामीण भागातल्या युवकांसाठी बनवल्या नाही असं काहीही नाही. तर हे धादांत खोटं आहे की बनवलेलं नाही किंवा मिळत नाही. मिळतात, पण त्या मिळवायच्या कशा हे माहिती पाहिजे. आता मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. तुम्ही जर कुठल्याही ग्रामीण भागातल्या एखाद्या बँकेत गेलात आणि तिथे म्हटलं मुद्रा लोन पाहिजे, आता मुद्रा लोन तर म्हणजे पंतप्रधानांच्या नावाने सगळ्यांना घरोघर माहिती आहे,
तरी बँक सांगते की आमच्याकडे टार्गेट नाही, आमच्याकडे बजेट नाही, आमच्याकडे स्कीम नाही, आमची स्कीम मुंबईवरनं येते, आमच्या स्कीमचं हेड ऑफिस नागपूरला आहे, आमचं स्कीम तुम्हाला मिळवायचं असेल तर नाशिकला जावं लागेल. हे कशासाठी असतं? मुद्रा योजनाच नाही असं आहे का? नाही आहे ना. मग असं का बँक का उत्तर देते? असं त्यांना गॅरंटी नसते की हे परत याच्याकडून आपल्याला पैसे येतील. ते तुम्हाला असं सांगून तुमचा कॉन्फिडन्स चेक करतात अगोदर. बरोबर. जर तुम्ही खरोखर कॉन्फिडंट आहात, तुम्हाला स्वतःवर, व्यवस्थेवरती, तुमच्या उद्योजकतेवरती जर तुम्हाला आत्मविश्वास आहे, तुम्ही हे शोधून काढणारच की ही योजना आहे आणि ती इथे मिळते. बरोबर. तुमच्याच जालन्यातले एक मनोज शेंबडे म्हणून एक युवक आहेत, ते 2013 मध्ये मला भेटायला आले होते संभाजीनगरला. त्यांचं मुद्रा लोन मी त्यावेळेस त्यांना अडचण आली होती, फक्त फोनवरती ते मला बोलले, जालना जिल्ह्यातलेच आहे. बरोबर. आणि त्यांनी स्वतः सांगितलं की सर तुमच्या एका फोनने काम झालं. राईट. विषय असा असतो की समोरचा तुम्हाला घाबरवतोच, समोरचा तुम्हाला अज्ञानी मानतो, समोरचा तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतो, उडवाउडवीची उत्तरं देतोच. मग ती कोणतीही बँक असेल, शासकीय असेल, निमशासकीय असेल किंवा प्रायव्हेट असेल, सगळीकडे तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायासाठी कर्ज मिळायला पाहिजे. मिळत नसेल तर त्यासाठी तुम्ही माहितीच्या अधिकारामध्ये एखादा अर्ज टाकू शकता. तुम्हाला सगळी माहिती समोर येईल की शेतीसाठी कुठलं कर्ज आहे. माझ्या काही व्हिडिओवरती मी आतापर्यंत काही कमेंट्स ऐकल्या, वाचल्या, लोकांशी बोललो. लोकांचं म्हणणं असंच आहे की आम्ही XYZ बँकेत गेलो आणि बँकेचे मॅनेजर म्हणाले, कर्मचारी म्हणाले की योजनाच अस्तित्वात नाही. बरोबर. मला एक कळत नाही, ते म्हणाले जरी तुम्ही असं व्हर्बल कम्युनिकेशन, तोंडी उत्तरावरती का समाधानी झाला? बरोबर. तुमच्यातला उद्योजक का जागा झाला नाही? तुमच्यातला एक भारतीय नागरिक का जागा झाला नाही? एक युवक का पेटून उठला नाही की सर माझ्याजवळ ही कन्फर्म माहिती आहे, ही योजना आहे, ती शेतीची असो तर बेरोजगारांसाठीची असो. बरोबर. आणि तुम्ही अर्ज टाका ना. तसं माहितीच्या अधिकाऱ्याला 5 ते 10 रुपये तुम्हाला अर्जाचं लागतील. तुम्ही एक साधारण 100 शब्दांच्या आतमध्ये ते लिहावं लागतं, प्रश्न वगैरे. त्याचे दरवेळी काही नियम अपडेट होतात, ते लक्ष देऊन तुम्ही भरायचं. भरलं ते त्यांना सबमिट करायचं. 100-150 रुपयात तुम्हाला बँक स्वतःहून उत्तर देईल. उत्तर तर देईल. त्याच्यात जर तथ्य असेल तर तेच तुम्हाला म्हणतील सर बोलणी करायला या, बसा. बरोबर. कारण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, ही आपली व्यवस्था आहे. त्याला तुम्ही जबाबदार नाही, मी जबाबदार नाही. पण माहिती नाही म्हणून अडचणी आहे. ही समस्या खूप गंभीर आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या, म्हणजे बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये काय होतं, शाळेनंतर करिअर निवडताना देखील ह्या समस्या येतात. हल्ली आता बऱ्यापैकी काही थोडंफार चेंजेस झालेत, मात्र मागची जी 90च्या अगोदरची जी पिढी गेली, त्यांना तर म्हणजे आपली 10वी झाली बाबा, 10वी नंतर 11वी मध्ये कोणती फॅसिलिटी मध्ये जावं, ते पण कशातून काय होतं हे पण माहिती नव्हतं. बरोबर. तर उद्योग व्यवसाय कसा उभा करायचा, त्याच्यासाठी कोणते लायसन्स लागतात हे तर माहिती नसतंच. आणि त्यांचे त्यावेळेस प्रथम ते 1-2 ठिकाणी जातात आणि त्यावेळेस त्यांना असे जे निगेटिव्ह अनुभव येतात तर ते तिथेच थांबून राहतात. ते म्हणतात अरे नको, या भानगडीतच पडणं नको. जाणून बुजून अशी व्यवस्था केली की येऊच नाही, त्यांना लांबच ठेवायचं, अशा पद्धतीची जी व्यवस्था आहे. तर जी ग्रामीण भागातील मुलामध्ये, तरुणामध्ये हा जो न्यूनगंड आहे की बाबा उद्योग व्यवसाय आपण करू शकत नाही, त्यांना घरून पण तेच सांगितलं जातं की बाबा उद्योग व्यवसाय हे काय आपलं काम नाही, आपण नोकरी करावी, नोकरी एकदम बेस्ट आहे, उद्योग व्यवसाय करावा तो मराठ्यांनी, गुजरात्यांनी, आपलं ते काम नाही. तर हा जो ग्रामीण भागातील तरुणामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये ही जी मानसिकता आहे ती कशामुळे आहे आणि ती दूर करण्यासाठी असं काहीतरी आमच्या तरुणांना आणि प्रेक्षकांना सांगा की जेणेकरून उद्योग व्यवसायासाठी ते प्रेरित होतील, मोटिवेट होतील. खरं सांगायचं म्हणजे काय माहिती योगेश, की हा आता माझं वय 40 आहे, तुमचं वय नियर अबाउट 30-35च्या आसपास असेल. तर ही समस्या सगळ्यांनाच. बरोबर. म्हणजे जे 1990च्या आधीचे, नंतरचे जसं आपण म्हणतो त्याला सगळ्यांना आहे. त्याचं कारण काय माहिती का? सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपलं फर्स्ट जनरेशन आहे मराठी माणसाचं की जे धडपडतंय, उद्योग व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहे. मला सांगा, तुमच्या आई वडिलांनी किंवा त्यांच्या आई वडिलांनी युट्यूब चालवलाय, युट्यूब मधून पैसा मिळवलाय नाही, तर तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करताय. बरोबर. मग तुम्हाला जे खास खळगे येणार, जे त्रास होणार, ते आधी सगळ्यात पहिले तुम्हाला सॉल्व्ह करावे लागणार. बरोबर. दुसरं कोणी ते सॉल्व्ह करू शकत नाही. पण तुमच्या त्यात जिद्द नसली तर युट्यूब असूनही तुम्हाला काय उपयोग. बरोबर. तसं ग्रामीण भागातलं जेव्हा उद्योजक स्वतःला उद्योजक व्हायचं म्हणून त्या तयारीने बाहेर पडतो, तेव्हा त्याला ह्या अडचणी शून्य वाटतात. बरोबर.
अडचणी कुणाला नाही, सगळ्यांना आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की आपलं फर्स्ट जनरेशन आहे. आपल्या पिढीमध्ये किंवा आपल्या अगोदरच्या पिढीमध्ये कोणीतरी फार मोठा प्रतिभावान उद्योजक होता, बरोबर. असं मराठी फॅमिलीज मध्ये, कॉमन फॅमिलीज मध्ये किंवा मिडल क्लासेस मध्ये कमी प्रमाण आहे किंवा नाहीच आहे. बरोबर. आणि जे काही उद्योग व्यवसाय होते ते फक्त आणि फक्त पोटा पाण्याची व्यवस्था, उदरनिर्वाहासाठीचे उद्योग व्यवसाय होते, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट असं म्हणतो. बरोबर. आता तुम्हाला म्हणून सांगतो, अगदी चांगला प्रश्न आहे, त्याचं उत्तर जेव्हा आपण काढतोय तर ते सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि उद्योग व्यवसाय हे फार वेगळे वेगळे विषय आहेत. बरोबर. सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे जिथे तुम्ही तुमच्या पोटा पाण्यापुरता उद्योग व्यवसाय करतात, बरोबर, व्यापार करतात, तो तुमचं सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे. खरंय. त्याच्यामध्ये 4 वर्कर ठेवून त्यांचं पोट भरण्याची क्षमता नसतेच. नसते. जेव्हा त्याला तुम्ही पुढचा जो प्रकार आहे तेच घेतात, म्हणजे आता त्याला सर्व्हिस सेक्टर म्हटलं जातं, ट्रेडिंग सेक्टर म्हटलं जातं किंवा मॅन्युफॅक्चरिंग म्हटलं जातं, आणि मग येतो ते म्हणजे मल्टीनॅशनल बिझनेस किंवा ओपन सोर्सेस बिझनेस. असे 4 प्रकारचे उद्योग व्यवसाय आहेत. त्याची सगळ्यात छोट्यात छोटी सुरुवात जी होते ती होते सेल्फ एम्प्लॉयमेंट पासून, की ज्याच्यामध्ये कुठलंही फार मोठं भांडवल लागतच असं होत नाही. हा, आयडिया प्रॉपर पाहिजे. मग तुम्ही ग्रामीण भागात जरी असलात, तुम्हाला जो न्यूनगंड आहे तो मुद्दाम काढून टाका. त्याचं कारण असं आहे की तुमच्या पिढीमध्ये तुम्हीच पहिले उद्योजक व्हाल तरच तुमची दुसरी, तिसरी, चौथी पिढी मोठे उद्योजक होईल ना. बरोबर. म्हणून आपल्याला फार मोठं उद्योजक व्हायचं की नाही तो नंतरचा प्रश्न. सेल्फ एम्प्लॉयमेंट पुरतं होऊ आपण. जर तुम्ही थोडस फारच मागे गेलात, एक साधारण 100, 150, 200 वर्षापूर्वीची जर गोष्ट काढली, म्हणजे औद्योगिक विकास भारतामध्ये यायच्या आधीची गोष्ट, बरोबर, ब्रिटिश भारतात यायच्या आधीची गोष्ट, आपण सगळे काय होतो? मॅक्झिमम शेतकरी होतो, शेतीपूरक उद्योग व्यवसाय होते. याच्या पलीकडे आपल्याकडे पर्याय नव्हते. त्याच्यानंतर औद्योगिक क्रांती आली. बरोबर. औद्योगिक क्रांतीनंतर मग आपल्याकडे कृषी क्रांती झाली, धवल क्रांती झाली, वेगवेगळ्या क्रांती झाल्या. आता आपल्याकडे आयटी रिव्होल्युशन चालू आहे. बरोबर. आज आयटीचे उद्योग व्यवसाय आले. तुम्हाला म्हणून विचारतो, तुम्ही लहानपणी मोबाईल वापरलाय का? लहानपणी व्हॉट्सअप वापरत होते का? हे जसं तुम्ही कुठला शिकत गेलात, जसं तुम्ही स्वतःला बदलवत गेलात, अपडेट करत गेलात, तेच आपण पहिले सांगितलं, सातत्य आणि अपडेट असणं गरजेचं. म्हणून तुम्ही ग्रामीण भागातले आहात, न्यूनगंड आहे, लोक काय म्हणतात, अरे लोक म्हणणारच आहे, लोक त्रास देणारच आहे, कारण तुमची पहिली पिढी आहे. बरोबर. तुम्हाला या स्ट्रगल मधून जावंच लागणार आहे. आणि तुम्हाला असं वेड बनवणारे आहे, फसवणारे आहे, त्रास देणारे आहे, खोटं बोलणारे आहे, त्यांच्यावरती नियंत्रण घेणं आपल्या हातात नाही, पण स्वतःला सक्षम बनवणं हे मात्र आपल्या हातात आहे. बरोबर. तुम्हाला विकास करता येतो. त्याच्यामुळे मनात जर असं असेल की तुम्ही ग्रामीण भागातले आहात, तर पहिले काढून टाका की तुम्ही ग्रामीण भागातले आहात. ग्रामीण भागातले अण्णा हजारे पण होते, आहेत, की जे आज आपले समाजसेवक म्हणून पूर्ण भारतभर, भारताच्या बाहेर, पाकिस्तान मधून त्यांना पुरस्कार मिळतो, ते ग्रामीण भागातलेच आहेत. असे कितीतरी मी तुम्हाला समाजसेवक, राजकीय व्यक्ती, उद्योजक सांगू शकतो जे ग्रामीण भागातून पुढे आलेत. बरोबर. किर्लोस्कर हे पण ग्रामीण भागातून आलेले आहेत. आपले शरद पवार साहेब, ज्यांचं आपण नाव घेतो पॉलिटिक्स मध्ये, एवढं मोठं नाव आहे, त्यांचे वेगवेगळे उद्योग व्यवसाय आहेत. त्यांच्या पिढीतले अजून उद्योजक आहेत की ज्यांचे वेगवेगळे उद्योग व्यवसाय आहेत. तुम्ही आज कुठलाही मराठी उद्योग व्यवसाय जर घेतलं की ज्याचं मोठं नाव आहे, ते कधी ना कधी ग्रामीण भागातलेच होते. खरंय. आपल्याकडे तुमचं जळगावचे त्या अमळनेरचे उद्योजक आहे अजिम प्रेमजी. बरोबर. हे कुठले आहेत? अमळनेर मधले. बरोबर. तुमच्या विप्रो कंपनीमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट कुठली आहे? अमळनेरची. अमळनेर कोणतं मोठं शहर आहे? बरोबर. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, ग्रामीण आहे हे फक्त तुमच्या स्थानापुरतं मर्यादित आहे. आज उद्योग व्यवसायाने, तंत्रज्ञानाने, आज झालेल्या प्रगतीने ह्या सगळ्या कल्पना पुसून टाकल्या आहेत. आज पूर्ण जग ग्लोबल विलेज झालंय, एक खेड झालंय. अडी अडचणी येणार आहे, शहरातल्याही लोकांना येतातच, फक्त यांच्या वेगळ्या अडचणी. यांना काय अडचणी येतात तर यांना कॉम्पिटिशन जास्त आहे. तुम्हाला काय अडचणी येते, तुम्हाला सुरुवातीलाच कोणी वरती येऊ देत नाही किंवा पुढे येऊ देत नाही किंवा सहकार्य करत नाही, पण यांना सहकार्य करून पुढे येऊन सुद्धा यांना तेवढी स्पर्धा आहेच ना. बरोबर. बरं, मला एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा, हे तर झालं मोटिवेशन आम्हाला जबरदस्त मिळालं, पण एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा तर साधारण प्राथमिक फर्स्ट लेवलला कोणते कोणते लायसन्स लागतात? मला जीएसटी काढावंच लागेल का? जीएसटी कंपल्सरी असतं का? आणि जीएसटी काय असतं? आता ह्या जीएसटी या विषयावरती आपण एक वेगळा पॉडकास्ट सरांसोबत करणार आहोत. जीएसटी हा एक खूप मोठा विषय आहे, तो सगळा समजून घेण्यासाठी आपल्याला स्वतंत्र पॉडकास्ट करावा लागेल. पण प्राथमिक लेवलला
कोणकोणते लायसन्स आपल्याला लागतात, ते कसे काढायचे, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा. सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करताना मी आजही असे उद्योजक बघितले आहे, उद्योजक व्यावसायिक बघितले, व्यापारी बघितले, यांच्याकडे कागदपत्रच नाही. बरोबर, त्यांचा धंदा सुरू आहे, अर्निंग पण सुरू आहे, पण त्यांना जेव्हा लोन पाहिजे असतं किंवा जेव्हा त्यांना हे लिगली प्रूफ करायचं असतं कायदेशीररित्या की हा माझा उद्योग व्यवसाय आहे, त्यांच्याकडे त्याचं काही कागदपत्र नसतात. जेव्हा की तुम्ही बाहेर जर गेलात की जो खरोखर उद्योजक होतो किंवा जो ट्रेनिंग घेतोय उद्योजक होण्याची, तो माणूस सगळ्यात पहिले काय करतो तर कागदपत्र तयार करतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आलं तुमचं उद्यम आधार, बरोबर, दुसरं आलं शॉप ऍक्ट. आता काही जणांना तांत्रिक प्रश्न असा असेल की सर आमचा उद्योग व्यवसाय सुरू नाही तर कागदपत्र कसे तयार करू, बरोबर. तर हा प्रश्न असा आहे की कोंबडी आधी की अंडा आधी, बरोबर. आता कोंबडी आधी जरी म्हणलं मग अंड कुठून आलं, अंडा आधी म्हटलं तर कोंबडी कुठून आली, बरोबर. तुमचा उद्योग व्यवसाय हा सगळ्यात आधी कागदोपत्रीच तयार झाला पाहिजे, बरोबर. आणि जेव्हा तो कागदोपत्री तयार होतो त्याच्यानंतर तुम्ही त्याला एक स्वरूप देतात. तुम्ही तुमच्या कुठल्याही उद्योग व्यवसायाची सुरुवात घरातून करू शकतात, ज्याच्यामध्ये मी जसं म्हणालो सर्व्हिस सेक्टर आहे, ट्रेडिंग आहे, प्रोडक्शन आहे. प्रोडक्शन जसं तुमचं जर घरगुती उत्पादनं असतील तर तुम्ही घरातूनही करू शकतात. ट्रेडिंग मध्ये तुम्ही जर कुठल्याही प्रकारचे FMCG, F&B म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणजे मसाले, तेल, सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जितके उत्पादनं लागतात ते सगळे FMCG कॅटेगरीतले, ते तुम्ही घरातून सुद्धा उद्योग व्यवसाय करू शकतात. त्याच्यासाठी फार मोठं वेगळं लायसन लागत नाही. सर्व्हिस सेक्टर मध्ये तुम्ही मल्टी सर्व्हिसेस सेंटर टाकले किंवा तिकीट बुकिंगचं टाकलं किंवा तुम्ही कृषी सेवा केंद्राचं टाकलं. कृषी सेवा केंद्रामध्ये एक केमिकलचा जर विषय असेल, ज्याला आपण PGR किंवा वॉटर सोल्युबल असं म्हणतो, किंवा वेगवेगळे युरिया आहेत, खत आहेत वगैरे वगैरे, तर त्याच्यासाठी लायसन लागतात. पण कृषी सेवा केंद्रात जर तुम्ही टिकाव पावडर किंवा लागणारे साहित्य याचं दुकान टाकलं तर त्याला कुठलं लायसन लागतं, शॉप ऍक्ट वरती होतच की ते. तुम्ही हे किरायाने देण्याचे सुद्धा उद्योग व्यवसाय करू शकतात ग्रामीण भागामध्ये. ग्रामीण भागामध्ये मी तुम्हाला सांगतो, आता उन्हाळा आला, उन्हाळ्यामध्ये तुम्ही आंबा जर तुमच्याकडे चांगलं उत्पादन असेल, आंब्यापासून बनणारे पदार्थ घरच्या घरी बनवता येतात, नाही बनवता आले ते विक्री करता येतात. बरं ते सोडा, वाळणीतले जे पदार्थ असतात, खारुडी, कुरड्या, हे प्रकारातले उद्योग व्यवसाय तुम्हाला करता येतात. हे सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, जर तुम्हाला हे सगळं करायचं असेल तुम्ही कागदपत्रांपासून अगोदर सुरुवात करा. मग आधी तुम्हाला हे ठरवावं लागेल की तुमचा उद्योग व्यवसाय कोणत्या कॅटेगरीतला आहे, बरोबर. मग त्याच्यानुसार तुम्हाला त्याचं नाव ठरवावं लागतं. नाव ठरवल्यानंतर त्याचे तसे कागदपत्र बनवून आणावे लागतात. म्हणजे तुम्ही जर हॉटेल किंवा मेस निगडीत एखादा उद्योग व्यवसाय सुरू करताय, तुम्ही एखादं एंटरप्राइजेस चालवण्याचं नाव नाही देऊ शकत त्याला. तुमचं देवांश स्टुडिओ आहे, देवांश स्टुडिओ हे नाव मी एखाद्या कृषी सेवा केंद्राला नाही देऊ शकत. म्हणजे देऊ शकतो पण मग ते त्याला रिलेट नाही होत ना. विषय हा मल्टी सर्व्हिसेसचा असेल तर त्याच्या अनुषंगाने तुमचं नाव असावं, कृषीच्या अनुषंगाने असेल तर कृषीशी निगडीत नाव असावं, तुमचा जर उद्योग व्यवसाय खाण्यापिण्याच्या पदार्थांशी असेल तर तसं असावं, किराणा दुकानाशी निगडीत असेल तर तसं असावं. तर कागदपत्र सगळ्यात पहिले तुम्ही बनवून घ्या, ज्याच्यामध्ये दोन पहिले महत्वाचे, एक शॉप ऍक्ट आहे आणि दुसरं उद्यम आधार आहे. आणि त्याच्याबरोबर जर सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तिसरं आणखी, ते म्हणजे तुमचं एक करंट अकाउंट तुम्ही सुरुवात करा बँकेमध्ये असेल. तर असं गरजेचं नाही की तुम्ही नॅशनलाइज बँकेतच सुरू करा. आज डिजिटायझेशन एवढं झालंय, सगळ्या बँकेला IFSC कोड आहे. ज्या बँकेत IFSC कोड आहे त्या बँकेत तुम्ही करंट अकाउंट वेळची वेळेवर ITR पण भरणं, त्यासाठी तो नंतरचा भाग आहे. आता तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्ही सुरुवात आहे तुमचा उद्योग व्यवसाय हे जरी दाखवलं, समजा माझा उद्योग व्यवसाय मी आजच्या 6 महिन्याआधी नोंदणी करून ठेवला, बरोबर, आणि मी तो घरातून चालवला किंवा नाही चालवला, पण माझा उद्योग व्यवसाय किती महिने जुना दिसतोय आज, ज्या दिवसापासूनचं रजिस्ट्रेशन आहे त्या दिवसापासून, मला 6 महिन्याचं बेनिफिट मी 6 महिन्या आधी केलं ना, त्याच्यामुळे मला 6 महिन्या आधीचं बेनिफिट आता मिळतंय. माझा उद्योग व्यवसाय 6 महिन्यांपासून सुरू आहे आणि आता माझ्याकडे पैसा आला तर मी एखादं मोठं दुकानात त्याला शिफ्ट केलं, 100%. एखाद्या चांगल्या ठिकाणी मी उद्योग व्यवसाय सुरू केला, मला अनुभव आला की मार्केटमधनं मला रिस्पॉन्स येतोय. मग ह्याची जर तुम्हाला उद्योग व्यवसायाची सुरुवात करायची तर कागदपत्रामध्ये फार काहीही लागत नाही. तुम्ही घरातून सुद्धा उद्योग व्यवसाय करतात, त्याचे दाखले तुम्हाला मिळतात. शॉप ऍक्ट तुम्ही तयार करून घेऊ शकता, तुम्ही उद्यम आधार करून घेऊ शकता, तुम्ही करंट अकाउंट करून घेऊ शकता. एवढ्यावरती सुद्धा तुमचा उद्योग व्यवसाय
फर्म आहे, सुरुवात आहे असं सिद्ध होतं, ज्याला सेल्फ एम्प्लॉयड म्हटलं जातं. त्याच्यासाठी एवढे 3च डॉक्युमेंट महत्वाचे आहे. बरोबर. हे झाल्यानंतर मग बाकीचे डॉक्युमेंट्स गरजेचे असतात, ते आधी सुरुवातीला गरजेचे नाही. सुरुवातीला गरजेचे. बिलकुल बरोबर. आता एक समजलं की उद्योग व्यवसाय कोणता निवडायचा, उद्योग व्यवसाय करण्यासाठी काय काय तयारी करावी लागते हेही लक्षात आलं, उद्योग करावा नोकरी करावी हेही लक्षात आलं, त्याच्यानंतर कोणते कोणते लायसन्स लागतात हेही आपल्याला सरांनी फार छान पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. पण उद्योगासाठी एक कोणताही व्यवसाय करण्यासाठी मला वाटतं अगोदर एक 5-6 महिन्याचा आपल्याला एक्सपिरियन्स लागतो, किंवा एक योग्य मार्गदर्शन किंवा एक योग्य पोच जर आपल्याला असायला पाहिजे. तर एखाद्या तरुणाला आपल्या ग्रामीण भागामध्ये एखादा उद्योग व्यवसाय करायचा आणि त्याला जर मार्गदर्शन हवं असेल एखाद्या उद्योगाबद्दल, तर ते आपल्याकडे मिळतं का, आणि त्यासाठी त्याला जर तुमच्याशी संपर्क साधायचा आहे किंवा एखाद्या विशिष्ट उद्योग व्यवसाया संदर्भात जाणून घ्यायचं असेल, तर ते मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी परत एकदा तुम्हाला सांगायला आव्हान करेल की तुम्हाला एखाद्या विशिष्ट उद्योग व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर त्याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता की बाबा ह्या व्यवसायाबद्दल आपल्याला एक सविस्तर पॉडकास्ट करा, स्वतंत्र पॉडकास्ट करा. त्या विषयाला धरून आपण एक स्वतंत्र पॉडकास्ट करू आणि त्या विषया संदर्भातील सगळे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न आपण त्यामध्ये करूया. बाकी तुम्हाला जर सरांना तुमच्या बिझनेस संदर्भात, उद्योग संदर्भात काही प्रश्न असतील, पर्सनली त्यांच्याशी कन्सल्ट करायचा असेल, तर सरांचा आपण नंबर या व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती दिलेला आहे. त्याबरोबर सरांना देखील मी सांगेल की तुम्ही तुमचा नंबर सांगावा, आणि हा नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आहोत, ज्याद्वारे आपण तुम्ही सरांना कॉल करून संपर्क करून माहिती घेऊ. आता तुम्ही जसं म्हणालात ना योगेश, की एखादा मेंटर असावा का, मला असं वाटतं माणसाला आयुष्यभर शिकायचं आहे. बरोबर. आणि माणसाला शिकवणाऱ्या 2 गोष्टी असतात. बरोबर. एक त्याला काळ शिकवतो किंवा त्याला एखादा वस्ताद शिकवतो. राईट. तुम्ही जर काळाकडनं शिकायला तयार असाल, घट्ट असाल, तुमची पाठ मजबूत असेल, परिस्थिती चांगली असेल, तर तुम्ही काळाकडनं सुद्धा शिकू शकतात, काही हरकत नाही. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला काही गोष्टी इझिली अवेलेबल व्हाव्या, चुका न करता किंवा जास्त वेळ न जाता किंवा जास्त नुकसान न होता जर तुम्हाला शिकायचं असेल, तर निश्चितच तुम्ही एखाद्या गुरुकडनं ते शिकू शकतात. शिकायला पाहिजे, ज्याला मेंटॉर म्हटलं जातं, बिझनेस कोच म्हटलं जातं. माझ्यासाठी आनंदाची आणि वाईट वाटण्याची पण, खेदाची पण बाब आहे की मी जरी बिझनेस कोच स्वतःला समजत असलो तरी मी आजही शिकतोच आहे. त्याच्यामुळे हा आनंद आहे मला की मी शिकतोय. आणि दुःख या गोष्टीचं वाटतं की जेव्हा आपण एखाद्याला सांगतो की आपण एखाद्याकडनं शिकणं किती गरजेचं आहे, एखाद्या गुरुकडनं, एखाद्या वस्तादाकडनं शिकणं किती गरजेचं आहे. मॅक्सिमम लोकांचा दुर्दैवाने गैरसमज असा असतो की हे सगळे उद्योग व्यवसाय करण्याचे म्हणजे धंदे आहेत, पैसे कमवण्याचे. वस्तुस्थिती अशी आहे की मार्केटमध्ये अशी सुद्धा लोक असतात, आहेत आणि राहतीलच. बरोबर. पण तुम्हाला वाईट गोष्टीकडे नाही लक्ष द्यायचंय, त्यातून तुम्हाला काय काय चांगलं घेता येतं त्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय. मग एका मेंटॉरकडे, एखाद्या बिझनेस कोचकडे जेव्हा तुम्ही जातात, तेव्हा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला त्याच्याकडनं काय अपेक्षा आहे हे तुम्हाला ठाम माहिती पाहिजे. बरोबर. तुम्हालाच ठाम माहिती नाही की ग्रामीण भागातून उद्योग व्यवसाय करायचा आहे तर काय करायचं, का करू, का नको करू, कोणता करू, कसा करू, तुम्हाला स्वतःलाच क्लिअरिटी कमी असेल. बरोबर. तर समोरचा त्याच्या हिशोबाने तुम्हाला काहीतरी चुकीची, चांगली, बरी, वाईट माहिती देऊन टाकतो. जसं आता आपण आपल्या हिशोबाने पॉडकास्ट बनवला, बरोबर. नंतर काय होईल की लोकांचे काही कमेंट्स येतील की त्यांना अपेक्षा राहील की ह्या विषयावरती तुम्ही बोला, ह्या विषयावरती सांगा. जेव्हा तुम्ही ऐकण्यासाठी उद्युक्त असतात तेव्हाच तुमच्या डोक्यामध्ये काही घुसल्या जाऊ घुसतं आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे आउटकम, रिझल्ट यायला सुरुवात होते. बरोबर. आणि त्यासाठी तुम्ही ओपन माइंड असणं फार गरजेचं आहे. ओपन माइंडचं मी एक छोटंच उदाहरण देतो. असंच बिल गेट्सकडे एक पत्रकार आले आणि त्या पत्रकारांनी बिल गेट्सला विचारलं, म्हणे सर तुम्ही एवढे श्रीमंत आहे, तुमचं श्रीमंतीचं राज काय, म्हणे रहस्य काय तुमचं श्रीमंतीचं. ते म्हणाले बाबा हा चेक घे, तुला काय लिहायचं ते लिहा अमाऊंट आणि घेऊन टाक. तो म्हणाला सर नाही माफ करा, मला तसं नाही विचारायचं होतं, म्हणे मला फक्त जाणून घ्यायचंय की बा असं काय घडलं, कशामुळे तुम्ही एवढे श्रीमंत झाले. त्याचा हाच पुन्हा प्रश्न, त्या प्रश्नावर पुन्हा बिल गेट्सचं उत्तर की भाऊ अजून एक चेक घे, तुला काय अमाऊंट लिहायची ती लिहून घे. त्याने पुन्हा तिसऱ्यांदा तोच प्रश्न विचारला, तिसऱ्यांदा पुन्हा तेच उत्तर बिल गेट्सने दिलं. आणि मग शेवटी न राहून तो म्हणाला सर माफ करा, मी आता येतो, मी असा काही प्रश्न तुम्हाला विचारत नाही,
की तुम्ही श्रीमंत कशाने झालं, आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करू. आणि अरे बाबा, मी तुझ्या प्रश्नाचंच उत्तर देत होतो. बिल गेट्स म्हणाले, मी तुझ्या प्रश्नाचंच उत्तर देत होतो. माझ्या समोर आलेली कोणतीही संधी मी कधीही सोडलेली नाही. बरोबर. जर मला कोणी म्हटलं असतं ना, तू अमाऊंट लिहून घे, भर हा चेक आणि घे तुला काय रक्कम घ्यायची, बरोबर, मी लगेच साईन केली असती, भरलं असतं, सगळी जेवढी पाहिजे तेवढी मिळवली असती. तर ही संधी माझ्या आयुष्यात ज्या ज्या वेळी आली त्या त्यावेळी मी ती सोडली नाही, दवडली नाही, आणि त्याच्यामुळे मी आज एवढा श्रीमंत आहे. आपलं चुकतं काय माहिती का, आपण सगळ्या गोष्टीमध्ये इतका बारकाईने विचार करतो, इतका बारकाईने विचार करतो, की जसं म्हटलं जातं की जास्त बारकाईने आत्याबाईला मिशा दिसतात. बरोबर. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये दोष दिसायला लागतील. मग ते मेंटॉर जरी असला तरी दोष दिसतील, मेंटॉर नसला तरी सुद्धा दोष दिसतील. सगळ्यात साधं सोपं गणित आहे. तुम्हाला कुणावर तरी भरोसा ठेवावा लागणार. तुम्ही आई वडिलांवरती भरोसा ठेवत नाही, तुम्ही तुमच्या गावातल्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीवरती भरोसा ठेवत नाही, तुम्ही तुमच्या आजूबाजूला एखादा अभ्यासू व्यक्ती आहे, एखादा आदर्श व्यक्ती आहे किंवा एखादा अनुभवी व्यक्ती आहे, त्याच्याकडे जात नाही, त्याच्याशी बोलत नाही, तुम्ही एखाद्या मेंटॉरकडे जाऊन डायरेक्ट उपयोग नाही का, कारण तुम्ही एवढे सगळे मधले बायस्कोप करून टाकले, तुम्ही बायपास केले, आणि तुम्ही नंतर एखाद्या उद्योजकाकडे जातात किंवा एखाद्या मेंटॉरकडे जातात. मूळ काय झालं, तुम्हाला आजूबाजूलाच एवढं काही बघण्यासारखं होतं, ते तुम्ही ओपन माइंडने बघितलं का? बरोबर, नाही बघत. आणि जर बघितलंच नाही तर मग तुम्हाला एखादा मेंटॉर देऊन काय देणार आहे? काहीच देऊ शकत नाही, काय आपणच ओपन माइंडेड नाही. म्हणून जर तुम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करायचा तर ही फार चांगली गोष्ट आहे. तुम्ही एकतर काळाने शिका. काळाने म्हणजे तुम्हाला वेळ शिकवत जाईल. वेळेचा प्रभाव वेगळा असतो, वेळेचे परिणाम फार भयानक पण असतात. बरोबर. त्यातून सुद्धा काही लोक खास खळग्यातून शिकतात आणि खूप चांगले शिकतात, मोठे वस्ताद पण होतात. बरोबर. आणि काही लोक असे असतात की जे एखाद्या गोष्टीचं शिक्षण प्रॉपर वेने घेतात आणि पुढे जातात. याचं चांगलं उदाहरण जर म्हटलं तर डॉक्टर, वकील, इंजिनियर ही लोक त्यांचे 5-5, 10-10 वर्ष, 5-5, 10-10 लाख रुपये खर्च करून शिकून आल्यावरती सुद्धा एखाद्या सिनियरच्या हाताखाली काम करण्यामध्ये धन्य मानतात. खरंय. पण तुमच्या माझ्यासारखं ज्याचं BA झालं, BCom झालं, B.Ed झालं, आर्ट्स झालं, कॉमर्स झालं, सायन्स झालं, ज्याला 10 लाख रुपये खर्चच आला नाही, बरोबर, असा माणूस कुणाच्या हाताखाली जाऊन काही शिकण्यासाठी आज पॉझिटिव्हली विचार करत शिकायला तयार नाही. नवीन काही शिकायचं नाहीये. इन्स्टंट सगळ्याला पाहिजे, आपण सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे. पण असं करून चालणार नाहीये. आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक मेंटॉर, एक कोच, एक गुरु हा असायलाच पाहिजे. आणि त्यातली त्यात उद्योगासारखं एक तुम्ही मोठं काम हाती घेताय. पण कोणताही व्यवसाय हा छोटा नसतो किंवा कोणताही मोठा नसतो. जर छोट्यातून जर सुरुवात करत असाल, तुम्ही एका ठिकाणी एक योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे, त्याचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि आशा आहे की सरांच्या आजच्या या सगळ्या पॉडकास्ट मधून तुमच्या ग्रामीण भागामधून उद्योग व्यवसाय कसा करावा यासाठी जी लागणारी प्राथमिक माहिती तुम्हाला निश्चितच मिळाली असेल. आणि बाकी याच्या व्यतिरिक्त अधिकची सविस्तर जर काही माहिती तुम्हाला हवी असेल तर सरांचा आपण नंबर दिलेलाच आहे. त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ शकता. आणि पुन्हा एकदा शेवटचं आव्हान असेल की हा पॉडकास्ट, ही माहिती आपल्याला कशी वाटली त्याबद्दल तर आम्हाला कमेंट करून प्रतिक्रिया आपल्या कळू शकतात. पण अजून येणारा पॉडकास्ट आपल्याला कोणत्या विषयावरती पाहायला आवडेल हे देखील आम्हाला आपण सुचवू शकता. येणारा पॉडकास्ट आपण कोणत्या विषयावरती करावा ह्या आपल्या सूचना आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आपल्या मित्रांपर्यंत, सहकार्यापर्यंत शेअर करा. आजच्या पुरतं इथंच थांबतो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, एका वेगळ्या पॉडकास्टमध्ये, एका वेगळ्या विषयासह. सरांनी देखील आपल्याला खूप छान अशी माहिती सविस्तर, म्हणजे साध्या आणि सोप्या पद्धतीने समजून सांगितली. त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद, आभार. सगळ्यात आधी तर तुमचे सगळ्यांचे आभार. आणि जाता तुमच्यासाठी, तुमच्या व्ह्युअर्ससाठी एक महत्वाचं माझ्याकडनं छोटंसं आश्वासन. प्रश्न आल्यावरती सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याची जबाबदारी आपली दोघांची आहे. बिलकुल. एक दुसरी गोष्ट अशी की काय काय प्रश्न असावेत, एक थोडंसं मी सांगतो की माझी अपेक्षा अशी आहे, ग्रामीण भागातून करता येतील असे उद्योग व्यवसाय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की जे अशिक्षित आहेत त्यांनाही करता येतील असे उद्योग व्यवसाय. जे सुशिक्षित आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना करता येतील असे उद्योग व्यवसाय. कमी भांडवलात करता येतील असे उद्योग व्यवसाय. ग्रामीण भागातून चालतीलच असे उद्योग व्यवसाय. बरोबर. असे वेगवेगळ्या विषयांवरती सुद्धा आपण मार्गदर्शन, माहिती या ठिकाणी देऊ शकतो. आणि ती आज आपण हा इंट्रोडक्टरी घेतला फक्त. बरोबर. इथून पुढे काय होईल,
की एखाद्याचं असं आहे की त्याचं शिक्षण कमी आहे, राईट, मग त्याला उद्योग व्यवसाय नको का? नाही प्रत्येकाला पाहिजे. गरजेचं आहे. मग तो एक उद्योग व्यवसाय आपण त्याला सुचवू शकतो. आज सायन्स एवढं पुढे गेलंय, टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे, रिसर्च एवढं पुढे गेलंय की आपण प्रत्येक गोष्टीचं अनालिसिस करून उत्तर देऊ शकतो बरोबर. आणि ते तितकं रिअल असू शकतं जितकं त्यांना अपेक्षा असते. तर ज्याचं शिक्षण नाही, कमी शिक्षण आहे किंवा जो सुशिक्षित असून बेरोजगार आहे, ज्याला ग्रामीण भागातून करायचं आहे, मग महिला असेल तर महिलेसाठी वेगळं, पुरुष असेल तर पुरुषासाठी वेगळं, हँडिकॅप असेल तर त्याच्यासाठी वेगळं, ज्याला इंग्लिश येतं चांगलं त्याच्यासाठी वेगळं, ज्याला वेगवेगळ्या भाषा येतात त्याच्यासाठी वेगळं, असं आज आपल्याला वर्गीकरण करता येतं. आणि एवढी सगळी माहिती आपण तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत नक्कीच देऊ. मला या ठिकाणी तुम्ही बोलवलं, तुमच्या चॅनलवरती येऊन माझं मनोगत मला व्यक्त करता आलं. तुमचे सगळ्यांच्या आधी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.